भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायींच्या उपस्थितीत बुधवारी 207वा शौर्य दिन निळ्या वादळात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानेच काल सायंकाळी सातपूरच्या कामगार नगर येथे देखील सम्राट मित्रमंडळ आणि केल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय अपरांती यांच्या प्रमुख उपस्थितीत 207वा शौर्य दिन साजरा करत भीमा कोरेगाव येथील 500 शूरवीरांना अभिवादन करत मानवंदना देण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंबोरे आणि अशोक मोरे यांच्या हस्ते डॉक्टर संजय अपरांती यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अपरांती यांनी शौर्य दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले। खराब असल्यामुळे मी यावर्षी जायचं रद्द केलं। भीमा कोरेगाव शौर्य दिनाचं वैशिष्ट्य व्यक्त करायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्वतः भीमा कोरेगावला विजयस्तंभाला जेव्हा बाबासाहेबांनी भेट दिली त्यावेळेचं बाबासाहेबांचं वाक्य अतिशय बोलकं आहे। त्यांनी म्हटलं की हा शौर्य दिन किंवा भीमा कोरेगावचा स्तंभ का महत्त्वाचा आहे, तर हा स्तंभ ज्या गोष्टीचं प्रतीक आहे ती गोष्ट म्हणजे एका जुलमी राजवटीचा महार सैन्याने, जरी त्याच्यामध्ये इतर पण सैनिक होते, मी त्याला महार सैन्य यासाठी म्हणतो कारण त्यावेळेला काही आपण बौद्ध धम्म घेतलेला नव्हता आणि त्या सगळ्या सैन्याने प्रचंड पराक्रम केला। 500 सैनिकांनी 28,000ची फौज कापून काढली आणि म्हणून बाबासाहेब रडले होते। ते म्हटले की माझा समाज इतका शूर आहे आणि एका जुलमी राजवटीचा, कुणाची होती जुलमी राजवट? ही पेशव्यांची राजवट। दुसरा बाजीराव पेशवा जो राघोबादादाचा मुलगा होता त्याच्याकडे जाऊन सिद्धनाकाने मागणी केली की आमच्या गळ्यातलं मडकं, पाठीमागची झाडू जर नष्ट केली गेली तर आम्ही तुमच्या बाजूने लढू। परंतु त्या पेशव्याने अतिशय उद्दामपणे, उद्धटपणे म्हटलं की तुमची झाडू आणि मडकं आम्ही काढणार नाही। यानंतर तो सिद्धनाथ महार जो सैनिक होता तो म्हटला माझे 500 महाराची पोरं, तुमची कितीचीही फौज असली तरी ती कापून काढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत। आणि अशा प्रकारे ते तुंबळ युद्ध झालं त्या भीमेच्या किनाऱ्यावर कोरेगावला, म्हणून आपण त्याला भीमा कोरेगाव म्हणतो। आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांची या बाजूच्या या विभागामध्ये, ज्याला ईस्ट म्हटलं जातं, पूर्वेकडच्या विभागातलं सगळ्यात महत्त्वाचं युद्ध जे महार लढले, 500 महारांनी 28,000 पेशव्यांची फौज कापून काढली, म्हणून आपल्याला हे युद्ध महत्त्वाचं आहे। आणि म्हणून बाबासाहेब म्हटले की आमच्या लोकांवरती इतके अन्याय अत्याचार होतात परंतु आम्ही शूरवीर आहोत आणि आपलं सैन्यामधलं स्थान त्यामुळे बळकट झालं। एका जातीचं, ज्या जातीला कसल्याही प्रकारचं महत्त्व दिलं जात नाही, त्यांच्यात शौर्य इतकं आहे की आपला एकटा दुकटा महार असेल तरीसुद्धा तो, आता जे बौद्ध आहेत, तो कुणालाही हार जात नाही, तो लढायला तयार असतो। आत्ताच 6 महिन्यापूर्वी मी जाऊन औरंगाबादमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ठिकाणं जे, तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते अंबोरे यांनी आलेल्या सर्व भीम अनुयायींचे मनापासून आभार मानले। सर्वांनी मिळून चांगला केला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहेब आपले अपरांती सर, एवढा त्यांचे चांगले कामं असून ते सोडून आपल्याला एवढा चांगला वेळ दिला। अपरांती सरांचे मनपूर्वक कामगार नगरच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। याप्रसंगी अक्षय सोळसे, संगीता निंबाळकर, अशोक मोरे, अमोल वाघ, सचिन बनसोडे, रेश्मा वाकुडे, मनोहर पगारे, अनिल कांबळे, वैभव साळवे, रमाबाई शेगावकर, बेबीबाई वानखेडे, अतुल वाघ आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
रमेश खरात यांनी अतिशय सुंदररित्या केले.